ती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. अगदी या अगोदरची मॅच मात्र आपण पाहिली, जांभिवली आणि वयाळ यांच्या दरम्यान तो सामना मात्र पाहायला मिळाला होता आणि अगदी सहज आणि सोप्यारित्या मात्र जांभिवली टीमनं तो सामना मात्र जिंकला होता आणि जांभिवली संघानं मात्र दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला आणि इथून मात्र अगदी पहिला सामना अगदी 2 सामने सलग जिंकून लाडिवली टीमनं मात्र सुपर 10 मध्ये प्रवेश केला आणि मग इथून जो संघ जिंकेल तो जांभिवली टीमच्या अगेन्स्ट दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 30 बॉल मध्ये इथे 42 ची मात्र गरज आहे. 30 बॉल 42 रन अगदी आव्हान आपण पाहिलं तर माफक आव्हान आहे. त्या माफक आव्हानाचा सामना करण्यासाठी मात्र कशी बॉलिंग इथे टीम आली आंबिवली टीमची मात्र होईल ते आपल्याला पाहायचं आहे. सलामीची जोडी दाखल झाली. नितीनला स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकता. नॉन स्ट्राईक एंड वरती सोहेल आहे आणि उजव्या आणि डावकर आताची ही जोडी मैदानात आहे. एकत्रीकरण कॉम्बिनेशन मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तसं मोरिया जांभिवली टीमच्या कॅप्टनला आमचा कॉल आहे की आपण इथे उपस्थिती दाखवायची आहे. मोरिया जांभिवली टीम कॅप्टन इथे आपण दाखल व्हा. दुसऱ्या इनिंगला इथे मात्र आपण सुरुवात करतोय. 30 मध्ये 42 मात्र बनवायचे आहेत. पहिलं षटक पॉवर प्ले 1चं षटक आहे आणि बॉलिंग मार्क वरती पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. हरिओम रोकडे व्हेरी फर्स्ट बॉलर राईट आर्म ओव्हर द विकेट न इथे पहिलं षटक पॉवर प्ले P1चं षटक आहे आणि दुसऱ्या इनिंगला मात्र इथे आपण सुरुवात करतोय. नितीन स्ट्राईक एंडला, सोहेल नॉन स्ट्राईक एंडला. उजव्या आणि डावकुऱ्या हाताचं एकत्रीकरण मिश्रण मात्र आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. पहिलं षटक पॉवर प्ले 2 खेळाडू मात्र तिसऱ्या सर्कल मध्ये. पहिलाच बॉल आहे ओव्हर द स्टंप्स ना. ओहो यावेळेला मात्र अक्रॉस द लाईन न मारण्याचा प्रयत्न होता नितीनचा. बॅट आणि बॉलचा कोणताच कनेक्शन नाहीये. चांगल्या रीतीने हा बॉल मात्र रिलीज केला. तर हरिओम या गोलंदाजानं अगदी आव्हान कमी आहे. धावा अगदी कमी डिफेंड करायच्यात आणि अशा वेळेस पहिल्या बॉल पासून पहिल्या षटकापासून डॉट पर्सेंटेज डॉट बॉल फेकणं मात्र फार गरजेचे आहेत त्या बॉलिंग करणाऱ्या टीमला. ओ क्रॉस बॅट इथे दर्जेदार फटका. फक्त बॉलला दिशा दाखवली आहे. बॅट वरती बॉल घेतला अगदी सहज आणि सोप्यारित्या मिड विकेटच्या वरतून नितीनच्या बॅट मधून हा पहिला बिग हिट षटकार मात्र पाहायला मिळेल. 6 धावा. काही दर्जेदार फटका मात्र पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप मात्र निघाला. त्यानंतर बॉलला बॅट वरती घेतलं. परफेक्ट स्ट्रोक पाहायला मिळाला. ताकद देखील भरपूर होती आणि बॉल मात्र गेला सीमारेषा पलीकडे. पहिला षटकार नितीनच्या बॅट मधून आणि 6 धावांना संघाचं खातं अकाउंट मात्र ओपन झालंय ते बॅटिंग करणाऱ्या पाली टीमचं. चांगली सुरुवात झाली आहे दुसऱ्या बॉल वरती. इथे बॉल तयार आहे ओव्हर द विकेट न. ओ डान्सिंग डाऊन द विकेट. यावेळेला मात्र स्क्वेअर कटचा जबरदस्त फटका. एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या वरतून बॉलला चपराक लगावली आहे. बॉस आला सीमारेषा पार आणि या तिसऱ्या बॉल वरती नितीनच्या बॅट मधून पहिला चौकार. खूप चांगली फलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. अगदी जसा बॉल येईल, ज्या मेरिट न येईल, ज्या लेंथ वरती येईल त्या लेंथ वरती बॅटिंग करण्याची क्षमता असलेला खेळाडू नितीन आपण आता स्ट्राईक एंड वरती पाहता. या अगोदरचा बॉल थोडासा शरीरावरती होता, त्याला मात्र ऑन साइडला पाठवलं आणि यानंतरचा बॉल मात्र आउटसाइड ऑफ स्टंप, त्याला मात्र स्क्वेअर केटचा एक जबरदस्त फटका मात्र इथे पाहायला मिळालाय. 10 रन धावफलकावरती जॉईंट होत आहेत. 3 बॉल नंतर 10. एक चांगली सुरुवात, आक्रमक स्टार्ट इथे दिलाय. ओ समोर टाकला होता इथे साइड आउटचा फटका बराच काळ हवेत. फिल्डर मात्र जज करतायत. झेल ड्रॉप झालाय. इथे मनीष फिल्डर बॉल पर्यंत पोहोचले देखील होते. झेल गॅदर करत असताना थोडीशी चूक झाली आणि झेल मात्र जमिनीला दान केलाय. छोट्या छोट्या चुका इथे फार महागात ठरू शकतात तर बॉलिंग करणाऱ्या अली आंबिवली संघाला. अगोदरच कमी धावांचा इथे डिफेंड मात्र करायचं आहे आणि त्यावेळेस मात्र तुमची फिल्डिंग चांगली होणं हे फार गरजेचं आहे. झेल ड्रॉप झालाय आणि मग 12 रन धावफलकावरती आहेत. यावेळेस मात्र विशेप मध्ये मारण्याचा प्रयत्न. यावेळेला मिस टायमिंग आहे. आता चूक करणार नाहीये फिल्डर. इथून पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू, पहिला हादरा मात्र दिलाय तो पाली संघाला. फलंदाज नितीन भयमारे बॅक टू द पवेलियन.
एक शेवटचा बॉल इथे मात्र बाकी आहे आणि धावफलकावरती आपल्याला 12 इथे पाहायला मिळतील. तरी पहिला धक्का लागलाय, परंतु अगदी चांगली सुरुवात, अगदी चांगला स्टार्ट देऊन मात्र नितीन आता पवेलियन मध्ये परतलाय. हरकत नाहीये, 12 धावा मात्र आपल्या टीमसाठी बनवल्यात. इथे 30 मध्ये 42 करायच्या होत्या आणि आणखी 30 धावा मात्र इथून बनवायच्या त्या पाली संघाला. नवीन फलंदाज मैदानावरती इन ॲट नंबर 3 ला वन डाऊनच्या क्रमांकासाठी आपल्याला पाहायला मिळेल तो मुकेश बांदल. बाला या नावाने प्रचलित असणारा खेळाडू आहे. फिल्डिंगची विवर्षणा मात्र थोडीशी चेंज. अगदी एक फिल्डर जो ऑन साईडला होता तो थोडासा डीप मध्ये अगदी लॉंग ऑफला घेतला आणि एक फिल्डर आपण काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मधोमध मात्र पाहताय. हा शेवटचा बॉल आहे बॉलर हरिओमचा ओव्हर द विकेटनं. पहिलाच बॉल लॉफ्ट केला. इथे फटका चांगला, फिल्डर जज करतील, अडवतील, उचलतील, फेकतील. त्या दरम्यान मात्र एकच रन होईल कंप्लीट. इथे चांगली फिल्डिंग डीप मध्ये फिल्डर कडून पाहायला मिळेल. रन्स एक मिळेल. इथे पहिले षटक मात्र संपलाय आणि पहिल्या षटकानंतर बॅटिंग करत असताना पाली संघ मात्र पोहोचला. तो एक विकेट गमावल्यानंतर 13 या धावसंख्येवरती. जिथे 42 धावा मात्र 30 बॉल वरती बनवायच्या होत्या, पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 13 आणि आता 24 बॉल आणि 29 ची गरज आहे. भव्य दिवस स्पर्धा या मैदानावरती टोटली आपण 6 दिवस मात्र इथं पाहणार आहोत. अगदी पहिल्या 5 दिवशी साखळी फेरीतील सामने मात्र असणार आहेत आणि मग शेवटच्या दिवशी सुपर 10च्या लढती. अगदी सोमवारच्या दिवशी सुपर 10च्या शेवटचा दिवस मात्र आपल्याला याच मैदानावरती पाहायला मिळेल. सुपर 5 आहे, माफ करा, सुपर 5च्या लढती आपल्याला शेवटच्या दिवशी मात्र पाहायला मिळतील. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक खऱ्या अर्थानं ग्रुप ग्रामपंचायत असरेचे माजी उपसरपंच अनिकेतभाई निकम यांना देखील आपण इथे पाहता. एक चांगली स्पर्धा आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील स्पर्धेचं आयोजन आणि दरवर्षीप्रमाणे खूप लोकप्रिय स्पर्धा या विभागातली मी तर म्हणेन लोकप्रिय स्पर्धेपैकी एक स्पर्धा मात्र वैकुंठवासी हबप संजय काशीनाथ खोपकर स्मृती चषक आपण पाहताय. 24 बॉल 29 ची गरज आहे. पहिलाच बॉल होता ऑन साइडला, इथे फिल्डिंग चांगली आहे. एक चिकी सिंगल मात्र धावून कंप्लीट केली आहे. कदाचित विकेटची चान्स मात्र इथे होती आणि रन्स मात्र एकच मिळेल. 1 रनच्या मदतीने मग धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या होईल ती 14 धावा मात्र धावफलकावरती आहेत. 23 मध्ये आता आपण पाहतात तर रन्स बनवायचे 28. 23 मध्ये 28 धावा जर डिपेंड करायच्या झाल्या तर इथून विकेट मात्र घ्याव्या लागतील, डॉट बॉल फेकावे लागतील. आणि आता बॉलिंगची जिम्मेदारी दुसऱ्या षटकासाठी शिवा राठोड आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळेल. पॉवर प्ले नंबर 2 चं षटक आहे आणि दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये मग 3 खेळाडू तिसऱ्या सर्कलच्या बाहेर आपण पाहता. पहिलाच बॉल सोहेलचा भरपूर उंच गेला. इथे रितेश चान्स कदाचित घेईल. सहज आणि सोपा झेल इथे कॅरी केला आणि एक मोठा धक्का, मोठा हादरा दिला तो बॅटिंग करत असताना पाळी संघाला. सोहेल इथे मात्र गोल्डन डक 0 या धावसंख्येवरती या मैदानाच्या बाहेर परतलाय. त्याच्या विकेटची गरज होती, एक महत्वाची विकेट होती. तर सोहेल भालेकर या खेळाडूला मात्र पवेलियन मध्ये पाठवलाय. एक चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये आपण बॉलर शिवा राठोड या बॉलरची मात्र पाहतोय. नवीन फलंदाज चैतन्य लबडे इथे मात्र मैदानावरती गेलाय. सलगच्या 2 विकेट मात्र गेल्यात. जिथे चांगली सुरुवात झाली होती त्यानंतर मात्र धाव गतीवरती थोडासा ब्रेक लावण्याचा प्रयत्न इथे टीम अली आंबिवली कडून मात्र केला जातोय. अगदी आव्हान सोपं आहे. अगदी आपण पाहिलं तर मग 22 बॉल 28 ची मात्र गरज आहे. एखादा मोठा फटका जर आला तर या मॅच मध्ये मात्र बॅटिंग करणारा पाळी संघ पूर्णपणे येऊ शकतोय. परंतु लागोपाठ विकेट, लागोपाठ डॉट बॉल जर आले तर कमबॅक करण्याची संधी इथे निर्माण होऊ शकते. ती बॉलिंग करणाऱ्या अली आंबिवली संघाला. राईट आर्म ओव्हर द विकेट न पहिलाच बॉल आहे.
हो, खूप चांगला चेंडू होता. अक्रॉस द बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, जाग्यावरती पूर्णपणे बीट केलाय ते फलंदाज चैतन्याला. आणि इथून पहिला बॉल मात्र डॉट खेळलाय तो चैतन्य. धावसंख्या धावफलक्यावरती पाहायला मिळेल ती 14. 1.3 ओव्हरचा इथे खेळ संपला आणि 14 धावा मात्र धावफलक्यावरती आपण पाहताय. शिवा अगदी चांगली गोलंदाजी करतायत. परत एकदा इथे मात्र थोडीशी लेंथ खराब आहे. पंचांचा इशारा येतो की वाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव आणि एक्स्ट्रा धाव इथे मिळेल आणि एक्स्ट्रा धावेनंतर मग धावा होतील धावफलकावरती त्या 15. 21 मध्ये 27 ची अजून गरज आहे. 21 मध्ये 27. पॉवर प्लेचं षटक आहे. इथून देखील थोडंसं आक्रमण करण्याचा प्रयत्न पाली टीमचा मात्र जरूर असेल फोर द विकेटनं. परत एकदा गुड बॉलिंग. अगदी तोच टप्पा, सेम टप्प्यावरती बॉल मात्र रिलीज करतो शिवा आणि फलंदाज चैतनसाठी दोन्ही बॉल काही समजले नाहीयेत. अगदी आपण पाहताय तर वारेमाप बॅट इथे मात्र फिरवली जाते. बॅट आणि बॉलचा कोणताच कनेक्शन होत नाहीये आणि त्याचमुळे मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. 20 बॉल 27 ची मात्र गरज आहे. थोडासा प्रेशर इथे टाकला जातोय बॉलिंग करणाऱ्या आली आंबिवली या संघाकडून. फोर द विकेटनं शिवाचा हा बॉल. यावेळेला मात्र क्रॉस बॅटनं डीप मध्ये खेळूयात. ओ, यावेळेला फिल्डिंग चांगली होती परंतु एक चिक्की सिंगल. इथे एक रन मात्र धावून कंप्लीट केली आहे आणि एक रन नंतर मग धावा धावफलकावरती जॉईंट होतील त्या 16 धावा मात्र धावफलकावरती लागल्यात. 19 बॉल आणि 26 धावांची मात्र गरज आहे. मुकेश पांदळ आणि चैतन्य लबडे ही सध्याच्या स्थितीला मिडल ऑर्डरची जोडी मात्र मैदानात आहे. ती बॅटिंग करणाऱ्या पाली या संघाची. 19 मध्ये 26 हा महत्वाचा चेंडू आहे शिवाचा या षटकातील. लो फुल टॉस. परत एकदा ऑन साइडला इथे गॅप मध्ये खेळलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन जोपर्यंत येईल उचलतील फेकतील. दुसरी धाव इथे मात्र महागडी जरूर ठरली आहे रनआउटच्या स्वरूपात. तिसरा धक्का, तिसरा हादरा मात्र मिळेल तो पाली संघाला. चैतन्य इथे एक धाव संख्येवरती मात्र मैदानाच्या बाहेर परतला आणि 2 षटक मात्र इथे संपलेत. अगदी चांगली गोलंदाजी दुसरा गोलंदाज शिवा राठोडने मात्र केली आहे. 2 षटकानंतर 17 धावा धावफलकावरती आहेत आणि येणारे आता 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र आपण पाहताय 25 धावा संख्येची गरज. तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात मात्र आपण करतोय आणि बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळेल. इथे मनीष गायकर आलाय बॉलिंग मार्क वरती. 18 बॉल्स 25 ची मात्र गरज आहे. अजून देखील दोन्ही टीमच्या बाजूने तितका सामना अजून कोणी जिंकला नाहीये, कोणी हरला नाहीये. प्रयत्न मात्र चालू आहेत. पहिला बॉल आहे. थोडासा बॅकफुट वरती खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला स्लाइस केला. डीप मध्ये खेळाडू येतील, बॉल उचलतील फेकतील. थोडेसे इथे मात्र फंबल झालेत. 2 रन्स मात्र धावून कंप्लीट केल्यात. मी मगाशी देखील सांगितलंय कमी धावा डिपेंड करायच्यात आणि अशा वेळेस मग छोट्या छोट्या चुका इथे सावरायच्यात. ज्या ठिकाणी 1 रन होती तिथे 2 धावा मात्र बहाल केल्यात आणि 2 रन नंतर मग संघाची धावा संख्या पोहोचलेली 19 वरती. 17 चेंडू आणि 23 धावा संख्येची मात्र गरज आहे. 17 बॉल 23. एक मोठा फटका, फक्त एक मोठा फटका बॅटिंग करणाऱ्या टीमला मात्र पाहिजे.
परंतु बॉलिंग टीमचा जर विचार केला गेला तर एखादी विकेट आणि एखादा डॉट बॉल हा महत्वाचा आहे. हा चेंडू नितेशचा. ओ यावेळेस खूप चांगला बॉल होता, पायावरती लागला होता, लाऊड अपील देखील झाली आहे. पंचांचा मात्र लेग बायचा इशारा येतोय. लेग बायच्या साइड आणखीन एक धाव इथे मिळेल आणि एका धावेनंतर धावा होतील धावफलकावरती त्या 20 धावा धावफलकावरती. 22 ची मात्र गरज आहे ती उर्वरित 16 बॉल वरती. 16 बॉल आणि 22 हे समीकरण आहे. रितेश आणि मुकेश ही जोडी मात्र मैदानावरती आहे. एक मोठा फटका फक्त पाहिजे ओव्हर द विकेट ना. ओ तो मोठा फटका इथे येईल का? ओ व्हाट कॅच, व्हाट अ फंटास्टिक फिल्डिंग मात्र इथे पाहायला मिळते. हरिओम होते तिथे, थोडस अग्रेसिव्ह देखील झालेत. एका हाताला झेल मात्र टिपला. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर रवींद्र जडेजा, अगदी न्यूझीलंड टीमचा फिलिप्स यांच्याकडून जो फिल्डिंगचा एफर्ट, जो फिल्डिंगचा करिश्मा मात्र पाहायला मिळतो, अगदी तशीच फिल्डिंग मात्र इथे हरिओमच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्वतःवरती बॅलन्स ठेवत अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ जाणारा झेल मात्र एका हाताने कॅरी केला आणि इथे हा महत्वपूर्ण धक्का मात्र दिला. तो जीवन 11 पाली संघाला इथे मुकेश झालाय बाद. साहिल शिंदे यांनी झेल जर घेतली, कितीही झेल जर घेतल्या तर शेखर महाडिक यांच्याकडून प्रत्येक कॅशला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. खऱ्या अर्थानं या कॅशला पैसे द्यायला पाहिजे होते, कारण काय क्वालिटीचा झेल मात्र तिथे टिपला होता. नवीन खेळाडू आलाय प्रवीण जाधव स्ट्राइक एंडला. हा चेंडू नितेशचा, खूप टप्पाचा इथे बॅटची कट लागली आहे. सामना अजून संपला नाहीये, आम्ही इथे अजून फाईट देऊ शकतो हे सांगत असताना काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते ती टीम आली आंबिवली टीम कडून. इथे सलगचे 2 खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर परतलेत. ती धावसंख्या धावफलकावरती 20 असताना अजून देखील 22 रनची मात्र गरज आहे. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते ती गोलंदाज नितेश गायकर कडून. 20 धावा धाव फलक्यावरती आणि 5 खेळाडू मात्र तंबू मध्ये परतलेत. अर्धा संघ इथून मात्र गारद केला. आता मात्र आपण पाहता नवीन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळेल साहिल भालेकर. हा देखील चांगला खेळाडू आहे. सोहिल लवकर बाद झाला, आता साहिल वरती टीमची जिम्मेदारी मात्र असेल. 22 रन्स इथून देखील करायचे आहेत. 14 चेंडू मात्र शिल्लक आहेत. हे षटक फार महत्वाचं आहे. अगदी मॅचला कलाटणी देणारं षटक इथे नितेश गायकरच्या माध्यमातून मात्र फेकण्यात आलंय. माफ करा, मनीष गायकरच्या माध्यमातून इथे फेकण्यात आलंय. अजून 2 बॉल बाकी आहेत. 14 चेंडू आणि 22 ची मात्र गरज आहे. साहिल आला स्ट्राइक एंडला. हा चेंडू पहिलाच बॉल थोडासा अगदी बॅकफुट वरती शरीरावरती बॉल होता. फक्त हलक्या हाताने ड्राईव्ह करण्या व्यतिरिक्त कोणताही पर्याय फलंदाजाकडे नव्हता. रस मात्र एकच मिळेल आणि एक धावसंख्या पोहोचल ती 21 वरती आणि अजूनही 13 चेंडू बाकी आहेत आणि 21 धावांची मात्र गरज आहे. अर्ध लक्ष इथे मात्र कंप्लीट केले, अर्ध लक्ष अजून कंप्लीट करायचं आहे ते बॅटिंग करणाऱ्या पाली या संघाला. रितेश जाधव एक आक्रमक विस्फोटक फलंदाज मात्र अजूनही स्ट्राइक एंड वरती आहे. पूर्णपणे मॅचची जिम्मेदारी स्वतःवरती घ्यावी लागेल रितेश जाधवला. 13 चेंडू आणि 21. हा शेवटचा बॉल आहे. ओ यावेळेला क्रॉस बॅटनं फटका दर्जेदार स्क्वेअर लाईनच्या वरतून बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. हा मच निडेड चौकार, उपयुक्त चौकार आणि नवसंजीवनी देणारा चौकार येतोय. तो फलंदाज रितेश जाधवच्या बॅटमधून 4 धावा, 4 धावा मात्र मिळतील 3 षटकानंतर. पाली संघ मात्र पोहोचलाय तो 25 वरती. 12 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी मात्र 17 रनची गरज आहे. जरा 12वा खेळाडू मैदानावरती पाणी आपण घेऊन जा. ड्रिंक्स ब्रेक आपल्याला पाहायला मिळेल.
तस इथे 12 चेंडू मात्र बाकी आहेत आणि 17 धावांची मात्र गरज आहे. शिवा राठोड चौथ्या षटकासाठी गोलंदाज इथे वापरला जातोय. शिवा राठोडनं पहिले षटक मात्र टाकलं होतं, चांगली गोलंदाजी केली होती, फक्त 4 धावा दिल्या आणि मी तर म्हणेन संघाला मात्र कमबॅक करून दिलं होतं या मॅच मध्ये. इथून या मॅच मध्ये जर पुढच्या संघाला अजून कमबॅक करून द्यायचं असेल तर जिम्मेदारी स्वतःवरती घ्यावी लागेल शिवा राठोड या गोलंदाजाला. 12 चेंडू आणि 17 रनची मात्र गरज आहे. इथे शेवटच्या बॉलवरती जो चौकार आला होता त्या चौकारानं मात्र थोडंसं मी तर म्हणेन की नवसंजीवनी आणि थोडंसं सेल्फ कॉन्फिडन्स देखील वाढवलाय, आत्मविश्वास वाढवलाय तो बॅटिंग करणाऱ्या पाली या संघाचा. 12 चेंडू 17, अगदी 5 खेळाडू मात्र 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन पूर्णपणे ओपन आहे. एक फिल्डर अगदी आपण पाहिला थोडासा डीप मध्ये मिड विकेटला, एक फिल्डर स्क्वेअर लेगला, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ आहे आणि एक फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला मात्र आपण पाहता. चौफेर फिल्डिंग इथे लावली आहे. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन साहिल आहे. हा पहिलाच बॉल, झेलची संधी. ओहो, या वेळेला मात्र झेल टिपला आणि ज्या फिल्डर साठी 500 रुपयाचं पारितोषिक साहिल शिंदे साठी लावलं होतं ते 500 रुपये आपण जमा देखील इथे करा आणि झेल मात्र टिपला आणि फलंदाज मात्र बाद होईल. एक महत्वपूर्ण झटका इथे मिळेल तो जीवन 11 पाली या संघाला. तसं शेखरजी महाडिक यांना आमची विनंती आहे, आपले लावलेले 500 रुपये आपण इथे जमा करायचे. साहिल इथे मात्र बाद झालाय, खास काही प्रभावित इथे मात्र करू शकला नाहीये. नवीन फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल तो जीवन जाधव मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज मात्र बाद झालाय तो साहिल आणि हा 6वा विकेट मात्र मैदानातून बाहेर. 6 फलंदाज मात्र आतापर्यंत बाद झालेत. इथे विकेट वरती देखील लक्ष मात्र द्यावा लागेल. तर बॅक टू बॅक सगळेच खेळाडू मात्र पवेलियन मध्ये परत आहेत. तरी कोणताही खेळाडू थांबून फलंदाजी मात्र करत नाहीये. एक बाजू थोडीशी सावरली आहे ती फलंदाज रितेशनं, परंतु त्याला साथ देणं मात्र गरजेचं आहे. 11 चेंडू 17 रनची मात्र गरज. खूप चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, परफेक्ट वेग, वेगावरती नियंत्रण इथे मात्र पाहायला मिळते. ते गोलंदाज शिवा. पहिला चेंडू होता, इथे मात्र अक्रॉस द बॅटनं खेळण्याचा प्रयत्न आणि बॉलची लेंथच पाहिली नव्हती. अगदी बॉल आउटसाइड ऑफ स्टंप होता, बॅट मात्र थोडीशी ऑन साइडला फिरवली, कोणताच कनेक्शन झाला नाही आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 10 चेंडू आणि आणखी 17 रनची मात्र गरज आहे. मोठ्या फटक्याची गरज आहे. थोडासा प्रेशर इथे बनत चाललाय, दबाव वाढत चाललाय. हा चेंडू बॅकफुट वरती, यावेळेस मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळाला एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून. फिल्डर तिथे प्रयत्न करतात आणि या दोन्ही फिल्डरला चकवून बॉल मात्र गेला सीमा रेषा पलीकडे. हा दर्जेदार चौकार येतोय, तो फलंदाज जीवन जाधवच्या बॅटमधून 4 धावा. एकोणतीस धावा धावफलकावरती जॉईंट आहेत आणि 9 चेंडू आणि आता 13 धावांची मात्र गरज आहे. खऱ्या अर्थानं फटका चांगला होता, थोडेसे बॅकफुट वरती आले, जागा बनवली आणि त्यानंतर आउटसाइड ऑफ स्टंप वरचा बॉल होता आणि त्या दिशेला अगदी एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या मधून तो बॉल मात्र पाठवून दिलाय. 13 रनची मात्र गरज आहे. 9 चेंडू बाकी आहेत. इथे बॉल तयार आहे. शिवा, ओहो, यावेळेस मात्र बॉलला सरळ डिपॉझिट केला इन टू दी स्टँड अँड डिस्पॅच. इट्स अ बिग हिट. बॉल चालला सीमा रेषा पार. दर्जेदार ब्रँडेड षटकार पाहायला मिळेल तो जीवन जाधवच्या बॅटमधून. 6 धावा. आठ चेंडू आणि आता 6 धावसंख्येची गरज, 7 धावसंख्येची गरज आणि कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. अगदी कुठे सामना होता आणि आता कुठे आला. अगदी सरड्यासारखा रंग बनवणारा क्रिकेटचा खेळ मात्र आपण पाहता आणि तोच रंग आता मात्र प्रत्येक बॉल नंतर इथे बदलला जातोय. 2 बॉल अगोदर असं वाटत होतं पाली संघ मात्र थोडासा मॅच मध्ये बाहेर जात चालला, परंतु जीवनचा षटकार, जीवनचा चौकार पूर्णपणे या मॅच मध्ये घेऊन आला तो पाली या संघाला. धावा धावफलकावरती पाहायला मिळते ते 35 आणि आता 7 धावांची मात्र गरज आहे. ते उर्वरित 8 बॉल मध्ये 8 बॉल 7 ची गरज आहे.
हा चेंडू शिवाचा ओव्हर द स्टंप्सना अकूट टप्पाचा होता. इथे भिरकावण्याचा प्रयत्न, परत एकदा झेलची संधी आणि हा 7वा फलंदाज मात्र बाद होईल. अगदी इथे चांगला झेल मात्र कॅरी केलाय. रितेश सुर्वे त्या ठिकाणी फिल्डर मात्र तैनात होता. कुठलीही चूक त्याने केली नाही आहे. आणि आता 7 चेंडू आणि 7 धावांची मात्र गरज आहे आणि विकेट देखील गेल्या 7 खेळाडू बाद झाले. 7 बॉल बाकी आहेत, 7 धावांची गरज. अगदी 7-7-7 समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मोठ्या फटक्यानं सामना संपवण्याचा प्रयत्न होता जीवन जाधवचा आणि जीवनची विकेट मात्र मैदानातून बाहेर. एक चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी मात्र जरूर केली आहे. 3 चेंडू खेळला आणि 3 बॉल वरती मात्र 10 रन्स बनवल्या आणि महत्वपूर्ण 10 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. नवीन फलंदाज कौशल जाधव मैदानावरती गेला. विकेटकडे लक्ष देणं देखील महत्वाचं आहे. 7 विकेट गेल्यात म्हणजे 8व्या आणि 9व्या क्रमांकाची जोडी मात्र मैदानावरती खेळती आहे. 7 मध्ये 7 करायच्यात. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. हा शेवटचा बॉल आहे शिवाचा आणि 7 फलंदाज बाद झाल्यात. इथून विकेट जरी आल्या तरी देखील बॉलिंग करणारा संघ या मॅच मध्ये येऊ शकतोय. हा चेंडू यावेळेस शपल होऊन मारण्याचा प्रयत्न, हवेत आहे झेलची संधी. कुठलीही चूक इथे केली नाहीये फिल्डरना. खऱ्या अर्थानं या मोठ्या फटक्यांची गरज नव्हती. मोठे फटके लगावून मॅच संपवण्याच्या प्रयत्नात सलगचा दुसरा विकेट मात्र डाऊन आणि आल्या पावली इथे माघारी परतलाय तो कौशल जाधव. हा 8वा खेळाडू मात्र बाद झाला आणि शेवटचे आता 6 चेंडू मात्र शिल्लक आहेत आणि 7 धावसंख्येची मात्र गरज आहे. कमालीची मॅच, कमालीचा सामना मात्र आपल्याला पाहायला मिळेल. अगदी प्रेक्षकांना ज्या सामन्याची अपेक्षा असते तो सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. दोन्ही संघ फाईट देत आहेत. क्लोज एन्काउंटर, क्लोज बॅटल मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. 6 मध्ये 7 धावा इथे डिपेंड करण्यासाठी कोणता गोलंदाज, असा कोणता गोलंदाज आहे जो 6 बॉल वरती 7 धावा डिफेंड करेल हे मात्र ओळखायचे आहेत. अभि भुईकोट इथे बॉलर मात्र बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळेल आणि फलंदाज आता नवीन खेळाडूच गेलाय स्ट्राईक एंडला. निकेश बैलमारे, निकेश नॉन स्ट्राईक एंड वरती. स्ट्राईक एंड वरती रितेशला आपण पाहू शकता. अगदी रितेशनं 3 बॉलचा आतापर्यंत सामना केलाय, 6 धावा मात्र बनवल्यात आणि इथून मात्र सामना जिंकवण्याची जिम्मेदारी स्वतःवरती घ्यावी लागेल. 6 चेंडू आणि 7 धावांची मात्र गरज आहे. 8 चेंडू 7 पाहिजे होत्या. 2 बॉल वरती 2 सलगच्या विकेट आणि मग 6 मध्ये 7 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. शेवटच्या ओव्हरसाठी इथे बॉलर अभि भुईकोट गोलंदाजी मार्क वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. फिल्डिंगची वेव्ह रचना अगदी सेम पाहायला मिळते. 3 खेळाडू ऑन साइडला, मिड विकेटला, एक थोडासा डीप मध्ये बॅकवर्डला, एक अगदी पाहिलाचा स्क्वेअर लेगला, एक लॉंग ऑफला आणि एक खेळाडू आपण पाहताय तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. अजूनपर्यंत अटॅकिंग फिल्डिंग इथं मात्र लावली नाहीये. कदाचित विकेट घ्यावी लागेल. या मॅच मध्ये दोन्ही संघ तितकेच आहेत. अगदी 50-50% सामना मात्र आपण पाहता. कारण 6 मध्ये 7 करायच्यात. बॅटिंग करणाऱ्या टीम साठी तेवढंसं आव्हान सोपं नसेल कारण त्याच्या हातात विकेट फार कमी आहेत. 8 विकेट मात्र गेल्यात आणि 9व्या आणि 10व्या क्रमांकाचा खेळाडू मात्र मैदानावरती खेळ करतोय. बॉलर मात्र इथे अभि तयार असेल. पूर्णपणे या मॅचची जिम्मेदारी अभिवरती आहे. पहिलाच बॉल आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. ओहो, यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट केलाय ते फलंदाज रितेशला. इथे मात्र होईल डॉट बॉल. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू नंतर समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल ते 5 बॉल आणि 7 धावांची मात्र गरज आहे. 5 चेंडू आणि 7 ची गरज. थोडंसं कॅल्क्युलेशन देखील मैदानावरती घ्यावा लागेल. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळणे फार महत्वाचं आहे कारण विकेट वरती लक्ष देखील द्यायचं आहे. 8 विकेट मात्र गेल्यात. हा चेंडू अभिचा बॉलला मात्र सोडू दिला, लिव्ह केला आणि पंचांचा मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्राची धाव आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीने टीमची धाव संख्या पोहोचेल ती 36 वरती आणि इथून आपण पाहता तर 5 बॉल आणि 6 ची मात्र गरज आहे. 5 चेंडू 6 ची गरज
अगदी खूप सारे कानमंत्र बॉलर्सला मात्र दिले जातात. एक बॉल चांगला टाकायचे, एक विकेट मात्र घ्यायची ती रितेशची. ओ फक्त कट केलाय, स्लाइस केला, इथे गॅप मधून फटका एक्झिक्यूट केला. फिल्डर पोहोचतील तू मै पाहायला मिळालाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिथे कदाचित फिल्डिंग चांगली झाली असती तर एकच धाव होती, तिथे मात्र मिळालं त्या 2 धावा. धावसंख्या पोहोचेल ती 38 वरती आणि 4 चेंडू आणि 4 धावांची मात्र गरज आहे. चला जांभिवली टीमच्या कॅप्टनला आमचा कॉल आहे, आपण टॉस करण्यासाठी इथे या. 4 चेंडू आणि 4 धावांची मात्र गरज आहे. थोडासा रक्षात्मक पवित्रानं हा बॉल मात्र खेळून काढला होता, फक्त बॉलला कट केलं. मोठ्या फटक्यासाठी मात्र जायचं नाहीये. मोठ्या फटक्यासाठी कदाचित जर गेला, एखादा फटका जर खराब आला आणि तिथून जर विकेट गेली तर थोडीशी मॅच जड होऊ शकते, हे पाली संघाला मात्र चांगलंच माहिती आहे. आणि त्याचमुळे सेन्सिबल क्रिकेट खेळून सामना जिंकवण्याचा प्रयत्न असावा तो फलंदाज रितेश जाधवचा. 4 चेंडू आणि 4 ची मॅच. अगदी क्लोज एन्काउंटर, क्लोज बॅटल. ओ या वेळेला क्रॉस बॅटर, इथे झेल आणि कदाचित स्वतःच्या पायावरती इथे कुऱ्हाड मारून घेतली आहे की काय, ते मात्र आपल्याला इथे पाहायला मिळेल. काय मॅच, कमालीचा सामना मात्र इथे पाहायला मिळेल. रितेश जाधव मात्र इथे बाद आणि हा मोठा 440 ओल्डचा झटका मात्र लागला तो बॅटिंग करणाऱ्या जीवन 11 पाळी या संघाला. तीन चेंडू आणि 4 धावांची मात्र गरज आणि खेळाडू बाद झाले 9 आणि ही शेवटची विकेट आहे. शेवटची विकेट ही गोष्ट फार महत्वाची आहे. विकेट वरती लक्ष मात्र आता द्यावा लागेल. 3 मध्ये 4 धावा इथे डिफेंड करायच्या त्या बॉलर अभिला. तीन चेंडू आणि 4 रनची मात्र गरज आहे आणि शेवटचा खेळाडू मात्र आता मैदानावरती दाखल झालाय. जयेश बैलमारे. संपूर्ण मॅचची जिम्मेदारी आहे. 3 मध्ये 4. कदाचित रितेश बाद झाला, थोडासा डबल माइंड होता, फटका मारायचा की डिफेंड करायचा आणि त्यामध्ये मात्र इथे रितेशची विकेट गेली आहे. 3 बॉल 4 ची गरज आहे. ओहो या वेळेला क्लासिकल फटका ऑफ साइडला मात्र पाहायला मिळाला. इथे रन्स दोन कंप्लीट झाल्यात. तिसरीचा प्रयत्न नाहीये. शेवटची विकेट. अगदी दोन्ही संघाचे पाठीराखे मात्र इथे ओरडतायत, आपल्या संघासाठी सपोर्ट करण्यासाठी आलेत. 2 बॉल आणि 2 धावांची मात्र गरज आहे. शेवटची विकेट इथे बाकी आहे. इथे फटका मात्र चांगला होता, परंतु फिल्डर लगेच आले, बॉल उचललं, फेकलं आणि 2 धावा मात्र इथे कंप्लीट झाल्यात. 2 बॉल आणि 2 ची मात्र गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा इथे नियम आहे. चला पाणी मैदानावरती 12वा खेळाडू घेऊन जा. दोन चेंडू 2 धावांची मात्र गरज आहे. तरी कोणालाही वाटलं नसेल की सामना इथपर्यंत जाईल, परंतु हेच क्रिकेट आहे. प्रत्येक बॉल नंतर क्रिकेटमध्ये वेगळं काहीतरी समीकरण मात्र पाहायला मिळतं आणि त्याचमुळे क्रिकेटला
अगदी आपण पाहिलं तर गल्ली दिल्ली पासूनची प्रसिद्धी मात्र मिळाली आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत ओमकार शेवटचा बॉल पडत नाही ना तोपर्यंत कोणतंही भाकीत करणं हे चुकीचं आहे, कोणतंही प्रेडिक्ट करणं हे चुकीचं आहे. आणि क्रिकेटमध्ये भरपूर असे प्रेडिक्ट आहेत ते चुकीचे ठरवले देखील जात आहेत. फलंदाजावरती जिम्मेदारी आहे. अगदी मागील बॉलवरती 2 रन्स मात्र बनवल्यात आणि इथे आता 2 रन्स अजून बनवायच्यात. संघासाठी गावासाठी हिरो होण्याची संधी मात्र आली आहे. ती फलंदाज एस प्रवीण साठी जयेश साठी आली आहे ही संधी. ओ यावेळेस मात्र तयार आहे अगदी भावेश पवार सारखा ट्रान्स घेऊन. हा चेंडू इथे दिशा मात्र परफेक्ट आहे. ओ यास इथे डॉट बॉल मात्र आलाय. अजून या मॅच मध्ये थोडस ट्विस्ट पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडू मात्र येतोय. एक मध्ये इथे 2 रनची मात्र गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. तिसऱ्या पंचाची इथे मागणी मात्र केली जाते. ऑन स्क्रीन वरती तिसरे पंच चेक करतील लीगल बॉल आहे की व्हाईट बॉल आहे. निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. फेअर डिलिव्हरी डॉट बॉल. इथे मात्र आलाय तो निर्धाव चेंडू आणि एक चेंडू आणि आता 2 धावांची मात्र आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम आहे. एक मध्ये 2च धावा करायचे असेल जिंकण्यासाठी.
पंचांनी जो ऑन फील्ड डिसिजन दिलाय तो मात्र अंतिम ठरवलाय. थोडासा क्लोज कॉल होता आणि क्रिटिकल मोमेंट आहे. अगदी दोन्ही टीमच्या बाजूने मात्र फैसला इथे दिला जातोय आणि पंच ऑन फील्ड जो निर्णय देतील तो मात्र अंतिम ठरवला. आणि आता एक मध्ये रन्स करायचे आहेत त्या दोन. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम, एक बॉल 2 रनची मात्र गरज आहे. इथे मात्र डॉट बॉल खेळला आहे तो फलंदाज जयेश. शेवटच्या बॉलसाठी मात्र पूर्णपणे तयार आहे. 1 चेंडू आणि 2 ची गरज आहे. कोणता संघ आहे, पाली ही आली आंबिवली, आली आंबिवली की पाली, ते मात्र इथे आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल 1-2 विशेप मध्ये. ओहो, इथे काय घडलंय, झेल कॅरी केली आहे. क्लोज एन्काउंटर मध्ये एक मोठा फटका मारत सामना जिंकवण्याच्या प्रयत्नात झेल इथे घेतला. अनिल बॉल पर्यंत पोहोचला आणि क्लोज मॅच मध्ये 1 बॉल आणि 2 रनची गरज असताना मात्र तो सामना गमवावा लागला. तो बॅटिंग करणारा जीवन 11 पाली संघाला. चला, दोन्ही संघ कॅप्टन, अर्थातच अली आंबिवली टीम कॅप्टन आणि मोरिया जांभिवली टीम कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. आणि जेल साठी जे 500चं पारितोषिक होतं साहिल शिंदे ते देखील आपण इथे घेण्यासाठी या. शेखर महाडिक यांच्याकडून पारितोषिक होतं. चला, वेल प्लेड. जीवन 11 पाली संघ चांगला खेळ मात्र दाखवला. थोडंसं हार्डलक असेल. शिवा राठोड ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 4 विकेट, अगदी 2 षटकं आणि धावा मात्र खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 14. 7च्या इकॉनॉमिकल बॉलिंग बॉलिंग स्पेल हाताळणारा शिवा राठोड ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ऋषभजी पाटील यांना देखील आमची विनंती आहे आपण व्यासपीठावरती या आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे शिवा राठोड या गोलंदाजाला मात्र द्यायचा आहे. चला, ऋषभ पाटील यांना आमची विनंती आपण व्यासपीठावरती या आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे शिवा राठोड या गोलंदाज